नमस्कार. जय गजानन माऊली. गणगण गणात बोते. मी सीमा. स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला चवडीची आमटी दाखवणार आहे. तर चवडीची आमटी बनवण्यासाठी चवडी लागेल आपल्याला. तर इथे मी बाजारातून चवडी आणून घेतली आणि त्याचे दाणे काढून धुवून भाजून घेतले. भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची. तर आपल्याला थोडंसं फिरून घ्यायचं आहे हे. नंतर मिक्सरचं भांडं काढून घ्यायचं, त्यामध्ये पाणी घालायचं, आणखी यांना फिरून घ्यायचं आहे. तर 3 मोठे चम्मच तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये मोहरी घालायची आहे, जिरे पण घालायचे आहे, लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे. छानपैकी परतून घ्यायचं आहे कच्चेपणा निघेपर्यंत. त्यानंतर हिरवं वाटण केलं होतं. तर ते हिरवं वाटण म्हणजे 10-12 मिरच्या घेतलेल्या होत्या. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर काढून मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. रंगासाठी आपल्याला हळद घालायची आहे. एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे, तो पण घालायचा आहे. नरम होईपर्यंत शिजू द्यायचं आहे आपल्याला. तर आता टोमॅटो शिजलेले आहे, लगेच वाटण घालून घ्यायचं आहे. फिरून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे बघा, पुन्हा पाणी घालून घेते मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. छान असं मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. हे बघा, भाजीचं टेक्स्चर खूप छान दिसत आहे आणि भाजीला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. हे बघा, उकळीला सुरुवात झालेली आहे. तर त्यानंतर आपल्याला लगेच कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे भाजीला छानपैकी अशी उकळी आलेली आहे. तर उकळी तुम्हाला मंद आचेवरच येऊ द्यायची आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली का, नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, छान तरी आलेली आहे. गॅस बंद केलेला आहे. तर असंच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. पुन्हा भेटूया. बाय.